बघा ही डुकरांना दिलेला त्रास. ज्वारी किती खाल्ली, नुसतं खळची खळ असलं खुरदाळून टाकले. काय खायला बी नाही, अजून लुंग आलेलं नाहीत, काय नाही. काय करावं, वैताग आलाय मला तरी बघून नुसता. किती खाल्ली, नुसती चौकडून, तुकड्याच्या चौकडून बी खाल्ली, मधी बी खाल्ली. सगळी हे असलं राडाच करून ठेवलाय. बघा ह्या कोपऱ्यात सुद्धा खाल्ली बघा ज्वारी. काय ह्याला औषध असेल कमेंटमध्ये सांगा बरं. फवारणी असेल किंवा कशाला लावून ठेवायचं असेल सांगू शकता तुम्ही. लय वैताग दिला. एक तर डबल ज्वारी पेरलेली कशी तरी आता चांगली दिसायला लागली, आली चांगली. बघा 2 वेळेस पेरल्यामुळं काकऱ्या दिसत नाहीत, अशा काकऱ्या दिसत नाहीत. त्यामुळं डुबरलेली सुद्धा नाही. खुरपून घ्यायला चालू आहे, पाणी द्यायला चालू आहे. गाईत आपल्याकडं गायीसाठी केलेली ज्वारी भरपूर कडबा लागते गायींना खाण्यासाठी. डुबरलेलं नाही त्यामुळं गवत पण भरपूर झालं आहे. खुरपण करून घ्यायला चालू आहे. 2-4 दिवस जाईल म्हणलं खुरपायला. किती शेतकऱ्याला संकट आहे हो. ज्वारी हातात यायच्या अगोदरच आता ह्याला आळी पडली, फवारावं लागन अगोदर. बघितलं का, हो आळी अजून आळीचं फवारणी केलेली नाही आणखीन. आता फवारणी करावी म्हणलं तोपर्यंत डुकरानं त्याला खायला सुरुवात केली. हे काय काय मकाला बी तितक्याच आळ्या येतात आणि ज्वारीला बी तितक्याच आळ्या येतात. कोणतं सुखाचं राहिना गेलं शेतकऱ्याला. पाणी चालू ज्वारीला द्यायला, तरी पण पलीकडं आमच्या दिरांची ज्वारी मोठी. पाणी पिऊन डुकरं त्या ज्वारीत पळालेत. किती धट झालेत बघा. मग भेट नाहीत माणसाला, भेट नाहीत कुत्र्याला, भेट नाहीत, काय नाही. मालक तिकडं दाऱ्यावर आहेत, कडे कोपऱ्याचं आयचन उपटतेत, मी खुरपिते. छान आली हो ज्वारी, डबल पेरली, पण समाधान वाटायला लागलंय आता ज्वारी बघून. तर डुकरानं काटा काढायला सुरू केलाय. मला तर टेन्शनच आलं ही ज्वारी खाल्लेली बघून. बाय मंडळी, आता खुरपून घेते, 1-2 पाता होत्या.